पुरी जिल्हा परिषद मतदारसंघाच्या जिल्हा प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे संग्रामसिंह देशमुख, त्याच पद्धतीनं जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष आदरणीय दत्तू शेठ अण्णा, त्याचप्रमाणे या मतदारसंघाच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार स्नेहा सुशांत जगताप माडिक आणि दुसरे उमेदवार पंचायत समितीचे लक्ष्मण दादा कणसे, वसंत मेंबर सुरेश शिंगटे, संतोष शेठ. आता जगदीशनं सगळी माहिती आपल्या ह्याच्यामध्ये दिली. मी आता जास्त वेळ घेणार नाही, कारण अजून आम्हाला पुढं तोंडुली आहे आणि 1 तास 1.5 तास लेट आहे. खरं तर विकास कामाच्या बाबतीत आपण निवडीसाठी बोलायला तेवढं थोडं आहे. अण्णांनी ज्यावेळेला टेंबू मंजूर केली आणि ते वारले, त्यानंतर आकाराम नाना आणि आम्ही ह्या माळानं फिरलो. त्यावेळेला इकडच्या फाट्याच्या बाबतीत थोडं प्रश्नचिन्ह होतं आणि हे सगळं काम करून घेणे आकाराम नाना गेले आपल्या, परंतु त्या माणसाचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. अण्णा असताना तो प्रस्ताव इकडचा दिला आणि मी आमदार झाल्यानंतर हा प्रस्ताव सगळा पूर्ण करून आम्ही या बाजूचं सगळं पाणी त्यावेळेला घेतल्यानंतर या बाजूला पाणी नव्हतं आणि हे सगळं पाणी आल्यानंतर इकडं सुजलाम सुफलाम निवडी झाली. एखादा रस्ता होईल, नाला होईल, नाहीतर नाही होईल, परंतु पाणी असल्याशिवाय या ठिकाणी काही होत नाही. आणि टेंबूचं पाणी आल्यापासून या नेवरीचं परिसरातलं चित्र या ठिकाणी बदललं. यतगाव असेल, कानरवाडी असेल, तुपेवाडी असेल, खेराडी वांगी, आंबेगाव, ही सगळीच गावं साधारण बागायत झाली. आणि त्याच्या अगोदरची अवस्था, या वेळेला या दिवसात जर पाणी नव्हतं त्यावेळेला आलो तर पाखरू सुद्धा उभा राहत नव्हतं, एवढी वाईट अवस्था त्यावेळेला होती. आणि आम्ही मंडळीने सगळं ह्या गोष्टी केलेल्या आहेत. मी एवढंच सांगेन की गावानं पण बऱ्यापैकी साथ आतापर्यंत आम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. विकासाच्या संदर्भात दत्तू शेठ अण्णा, संग्राम दोघांनी पण या ठिकाणी सांगितले काय काय कामं केली, काय काय नाही केली. पण मेजर कामं केलेलीच आहेत, नाही केलेलं काय काम दिसत नाही मला. आणि MSMEची कामं असतील, ट्रान्सफॉर्मरची कामं असतील, बारीक सारीक तहसीलदार ऑफिसची कामं असतील, सगळी रोज आम्ही या ठिकाणी मंडळी या ठिकाणी येतोय. आज हे 2 उमेदवार आपण अतिशय चांगले उमेदवार दिलेले आहेत. सुशांतच्या मंडळीला आपण या ठिकाणी जिल्हा परिषद उमेदवारी दिल्या. सुशिक्षित आहे, जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर प्रत्येक गावात फिरणं, जाणं, संपर्क ठेवणं, कामं करणं, हे सगळ्या गोष्टी त्या करू शकतात. आणि त्या दृष्टीनं त्यांनी तशा पद्धतीनं काम करण्याची मानसिकता पण त्यांच्यामध्ये आहे. अनेक चांगल्या महिला उमेदवार आपण या ठिकाणी दिलेले आहेत. लक्ष्मण दादाच्या बाबतीत बोलायचं झालं तर दत्तू शेठ अण्णांनी 2 इलेक्शन लढवली, रेश्माताईने 1 इलेक्शन लढवलं आणि सगळ्या इलेक्शनला दादा इच्छुक होते, परंतु आम्ही दादांना त्यावेळेस संधी देऊ शकलो नाही. आणि आता खरं तर ह्या वयात संधी दिलीच पाहिजे. दादा म्हटले माझं शेवटचं इलेक्शन आहे आणि तुम्ही संधी दिली पाहिजे. आम्ही संग्राम नंतर शरद भाऊ सगळ्यांनी बसून चर्चा करून लक्ष्मण दादांना या ठिकाणी उमेदवारी देण्यासाठी निर्णय घेतला. आणि खरं तर हे या गणातले सगळे उमेदवार फरकानं आले पाहिजेत. खेराडे वांगीच्या बाबतीत बोलायचं झालं तर दत्तू शेठ अण्णा म्हणतील तिथं आपण पाठ पडलाय. पाणी पाहिजे तेवढं दिले त्या गावाला आणि अण्णांचं त्या गावामध्ये विकासाचं योगदान फार मोठं आहे.
त्या गावामध्ये जिल्हा परिषदच्या माध्यमातून, त्या गावामध्ये म्हणण्यापेक्षा परिसरात सगळीकडेच त्यांनी जिल्हा परिषद माध्यमातून बऱ्यापैकी पैसे आणले, संग्रामच्या माध्यमातून बऱ्यापैकी जिल्हा परिषद पैसे आले. आणि हे सगळं होत असताना आपण कुठं कमी असता कामा नये. आज या ठिकाणी आपल्या गावातली सगळी नेवरीतली सगळी ज्येष्ठ रंगीबेरंगी माणसं या ठिकाणी उभा आहेत, गिरीश काका. त्यामुळं सगळ्यांनी मोठ बांधली तर अजून गाव या ठिकाणी वाढू शकतं. आणि उमेदवार गावात या आपला गावचा असल्यामुळं चांगला उमेदवार आहे. आणि जास्तीत जास्त कसं निवृत्त मिळेल, लीड मिळेल याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. निवरी गाव मोठा आहे, किती मतदान आहे? 6,000. म्हणजे 5-5.5 हजार तरी होत असेल. आता गावात सगळ्या तरुण कार्यकर्त्यांनी आपल्या एकत्र होऊन सगळं नियोजन केलं पाहिजे. बाहेरची मतं आणली पाहिजेत. काय बाहेरची मतं आणायची आहेत म्हणून चालणार नाही. इलेक्शन हे 4 मतावर सुद्धा असतं, 1 मतावर सुद्धा इलेक्शन असतं. माझं मत आहे संपतराव चव्हाण साहेब किती 80 मतांना आले विधानसभेला, 80 मतांना आली, 80. आणि ते मी पोस्टाची मतं ॲड झाल्यावर ते निवडून आले. त्यामुळे निवडणुकीमध्ये कधीही ओव्हर कॉन्फिडन्स ठेवायचं नाही, हलगर्जीपणा ठेवायचा नाही. शेवटच्या क्षणापर्यंत एक मत मिळवण्याचा प्रयत्न आपल्याला या ठिकाणी करावा लागेल. बाहेर असणारी मतं सगळी आपल्याला मागावी लागतील. सगळ्या लोकांशी संपर्क करून आपल्याला विधानसभेच्या बाहेरच्या मताच्या याद्या या ठिकाणी आहेत. तर ते सगळं बघून हे सगळं नियोजन आपल्याला 1-2 दिवसात या ठिकाणी लावलं पाहिजे. मी सगळ्या तरुण मंडळींना विनंती करतो, यदगाव असेल, कानरवाडी असेल, तुपेवाडी असेल, खेराडे वांगी, निवरी, एकसंगपणानं तुम्ही आजपासून उद्यापासून कामाला लागायचं. अजून जरा थोडं आळस आहे, तो आळस झटकावा लागेल. आता 5-6 दिवस इलेक्शन राहिले. 6 दिवसामध्ये आपल्याला सगळं नियोजन करून 90% मतदान नेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केला पाहिजे. प्रत्येक वार्डामध्ये आता कुठं मतदान आहे, किती मतदान आहे, ते मतदान कुणी करायचं ह्याचं नियोजन सुद्धा आता आपण या ठिकाणी केलं पाहिजे. आणि हे बारकाईनं नियोजन झालं तर विजयाला आपल्याला काही अडचण राहणार नाही. मी जास्त या ठिकाणी बोलणार नाही. आम्हाला तोंडुलीला परत बैठक आहे. आपले हे दोन्ही उमेदवार आहेत. या दोन्ही उमेदवारांना आपण कमळ चिन्ह आहे, ते कमळ चिन्ह एका मशीनमध्येच आहे. म्हणजे 2 मशीन नाही आहेत. पूर्वी पंचायत समितीला 1 मशीन असायचं आणि जिल्हा परिषदेला 1 मशीन असायचं. आता एका मशीनमध्येच 2 कमळाची चित्र येणार आहेत. त्यामुळं दोन्ही कमळाच्या बटन दाबून ह्या दोन्ही उमेदवारांना चांगल्या मतानं विजयी करावं एवढी विनंती करतो आणि माझे 4 शब्द संपतो.